अरे आता द्वितीय खंड आता दुसरा भाग आहे की म्हणण्याचे वेदेती दहरम एवापि वेदम ब्रह्मणोरू तू आपण जाणला आहे असं समजून घेत असते ते म्हणण्याचे सुवेद येते अगदी सर्व रीतीने जाणला जातो रे दहरम एवापि दहर म्हणजे आपल्या हृदय गुहेमध्ये नक्की पाहायला जातो म्हणून तो वेदचं ब्रह्मणवर त्या खरं सांगायचं म्हणजे ब्रह्माच्या परमात्म्याचे रूप तुला हृदय गुहेमध्ये दिसून येईल यदस्य त्वं यदस्य वेदेषु मीमांस्यपूर्णं मीमांस्यमेव ते यदस्य त्वं यदस्य हे त्या परमात्म्याचे रूप जे आहे सगळ्या देवांच्या मध्ये जाणून घ्यावं असं तुला समजून घेतला मीमांस्यमेव ते विचार करून घेण्याजोगत आहे ते मीमांस्यमेव ते सगळं मीमांसाच्या द्वारे जाणून घेण्यासारखं आहे विचार विनिमय पूर्वकच जाणून घेतलं जातं असं अर्थ मन्ये विदितम अहमन्ये सुवेद सुवेदेती न वेदेती वेदच तेव्हा मी जाणलो असं म्हणून त्याला म्हणू शकतो अहमन्ये मी एकटाच नाही दुसरे लोक देखील चांगल्या रीतीने जाणून घेतात हो ना वेदेती वेदचे हा कळाला जात नाही बरं का जो नसतात वेद तो त्याला आपण जाणू शकत नाही तद्वेद तेच सगळ्या लोकांनी जाणून घेण्यासारखं असतं हो ना वेद आहे ते वेद नाही नाही म्हणून घेतलं तरी देखील समजून जात आत्ताच्या बद्दल माहिती मिळते म्हणणे विदितम ना म्हणणे सुवेद येते तू समजून घेतलास मी जाणलं मला सोडून दुसरे कोणी जाणून घेत नाही असं जर म्हणतात. हो ना वेद येते आणि कोणी जाऊन जाणून घेतलेलं नाही ते ना तोच वेद वेद म्हणजे त्यालाच जाणून घेतो तोच जाणला जाण्याचा योग्य होतो म्हणजे जाणून घेण्यासाठी योग्य होतो यो नसतात वेद तद्वेद न वेद आहे ती वरे वेद तो त्याला चांगल्या रीतीने जाणून घेत नाही तो स्वतःला जाणून घेतला तो नाही समजून घेत नाही बरं का कोणालाही कळत नसतं त्याच्या मतम तस्य मतम ते ज्या लोकांचे मत म्हणून म्हणतात ते त्याचं मत नसतंय त्याच्या न वेद त्या परमात्म्याचं काय मत आहे काय अभिप्राय आहे हे त्याला कळालेलं नसते अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम जाणलेल्या लोकांमध्ये न जाणून घेतलेले किंवा जाणलेली गोष्ट जी आहे ते न जाणणारे आहेत आचार्य प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व ही विंदते प्रतिबोधाच्या द्वारे स्वयंप्रज्ञेच्या द्वारे जाणलं जाणारं जे मत असतंय की नाही हेच अमृतत्व ही विंदते ते जाणलं असतानाच अमृतत्व वेदम आत्मना विंदते वीर्यम परमात्म्याच्या अनुग्रहामुळे आपल्याला वीर्य प्राप्त होतं विद्येया विंदते अमृतम विद्येच्या द्वारे अमृत स्वरूप असणारं परमात्म्याचं स्वरूप दिसून येतं ह्याचे लवेरी सत्यम असते जर या ठिकाणी काहीतरी जाणलं त्याच्याबद्दल तर ते खरं आहे नटे हा वेदी या ठिकाणी येऊन तू काही जाणला नाहीस तर माहिती त्याच्यामुळे तुला महात्तर असणार असा ना विनाश होतो भूतेषु विचित्य धीरा एक एक कलांच्या ठिकाणी त्या परमात्माला ओळखून घेतला एक एक प्रकारे ओळखून घेतलं तर ते त्या अस्माल लोकात त्या लोकातून मेल्यानंतर अमृता भवंती अमृत लोकाला पोहोचतो ही द्वितीय खंडाचा अभिप्राय आहे बरं का प्रथम खंड झाला हे दुसरं खंड किती द्वितीय खंड हा जन सम्यक नैव जानाति कश्चित् नरवशेषतः निरवशेषतः जो ज्या माणसाला आपण ज्या परमात्म्याला आपण सम्यक चांगल्या रीतीने जाणून घेत नाही निरवशेषतः म्हणजे थोडं तरी का होईना
न ठेवता पूर्ण रीतीने असाच सर्वात्मना सगळ्या रीतीने ज्याला मी जाणलं बरं का सगळं जाणलो आहे किती यश वेद असं तो म्हणत असतो की रे असा हा त्याचा अभिप्राय आहे की नाही तसे अज्ञात असे भगवान किंवा वै नाही म्हणते अज्ञात असणारे तर भगवंताला पूर्ण रीतीने आता आहे असं समजू शकत नाही म्हणण्याचे सदा कधी समजू शकत नाही ज्ञातस्तस्य तथा अस्यैव जे कोणी जाणलेलं असतात ते लोक हा तसा आहे बरं का असं विशेष म्हणे म्हणून करू शकत नाही किती हो म्हणजे ते नाट्य असं जो कोणी समजतो नाट्य मतस्थ पुरुषोत्तम आणि त्याला पूर्ण रीतीने जाणलेला आहे असं मत होऊ शकत नाही तसं नातिवेद्यो वेद्य तत्वात अतिवेद रीतीने परमात्माला जाणू शकतो असं नाही अवेद्य तस्मात म्हणून परमात्माला अवेद्य म्हणजे न समजू म्हणजे समजू न येणार असं आहे आपल्याला येतच नाही बरोबर निरं जीवस्वरूप हे जीवाचे स्वरूप नाही आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणू शकतो विष्णाख्यम अव्यय स्वरूपाचे असणारा अव्यय असणारा ब्रह्म तोच आहे असं म्हणतात ते किंतु येथे समीपस्थम आसते ते तुझ्या अगदी जवळच आहे नियामक सगळ्या रीतीने तुमचं नियमन करणं कंट्रोल करा अगदी तुमच्या जवळच आहे तदेव ब्रह्म त्यालाच ब्रह्म म्हणून जाण विष्णुआख्यम परम असणारा परम अव्ययम अत्यंत श्रेष्ठ असणारा नाश न होणारा असं तो विष्णू आहे नियामकंत देवाना तो विष्णू परमात्मा ब्रह्मतत्वाच्या असणारा सगळ्या देवतांना नियमन करणारा आहे मत्याना मत्य लोकांना देखील नियमन करणारा तो आहे त्याच्यापेक्षा उत्तम असणारा दुसरा कोण तत्प्रसाद जीवे मंतव्यार प्रवृत्त परमात्म्याचा प्रसाद असल्याशिवाय जीवामध्ये कोणतीही गोष्टी तुम्हाला दिसून येणार नाही पोहोचू येणार नाही कोणतीही प्रवृत्ती तर परमात्म्याच्यामुळेच होत किंवा जीवच्छेद भाव नमंतव्य येते असा स्वभाव जीवामध्ये येतो म्हणजे कशाने येतो न समजून घेणे नावाच्या समजून न घेणे नावाच्या एका प्रक्रियेने असं म्हणलं जातं अरे हा आता नाही स्वतः नाही असं करत 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 शेवटी समजलं जातं आता याप्रमाणे असत ती दुसरा